आता आम्ही रूम सोडत आहे. तर मित्रांनो आता झाले आमची पॅकिंग वगैरे झाली, बघू शकता तुम्ही बॅग वगैरे घेतली. तर आम्ही इथून आता पुणे रूम सोडत आहोत आणि आपल्याला कुठं हिंगणघाटलाच जायचं आहे ना. तर आपल्याला ट्रॅव्हल्स जायचं ना. तर ट्रॅव्हल्सनेच जायचं आहे. ट्रॅव्हल्स आता आपली संगमवाडीकडे असेल. लाईट वगैरे बंद करा हो. तर लाईट बंद पूर्ण. चाबी घेतली रूमची तुम्ही? लावा ना. काही राहिलं होतं नाही. चाबी वगैरे लावली. आता निघलो आम्ही. अशी रूमची समोरची घेणार आहे. तुम्ही दिसत पण ना पुरे कार्य दिसताय तुम्ही. काय नाही तुम्ही आहेच कार्य की काय नाही काय दिसत. तर आता आपण पुणेवरून चेकआउट करतो रूमवर. तर आपण आता जाऊ संगमवाडी सरळ ट्रॅव्हल्स पॉईंटवर. तिथून आपण ट्रॅव्हल्स पकडू आणि सरळ हिंगणघाटला निघू. तर आता आम्हाला इथून ॲटो वगैरे करायला लागेल आणि संगमवाडी चौकात जावं लागेल. तर भेटू तुम्हाला संगमवाडी चौकात ट्रॅव्हल्स पॉईंटवर. तर मित्रांनो फायनली आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलो. बाहेरून थोडा यायला वेळ झाला होता कारण जेवण वगैरे केलं आम्ही हॉटेलमध्ये आणि ट्रॅव्हल्समध्ये येऊन बसलो. तर मी ब्लॉग काही बनवलं म्हणजे जेवण नाही केलं. तर मी हॉटेलमधलं जेवणाचं काही ब्लॉग बनवलं नाही, काही नाही. तर आमच्या शर्माजीनं काही जेवण केलं नाही काहून तर त्यांना पुरी फिकी भाजी पाहिजे. तर ते काही भेटली नव्हती हॉटेलमध्ये. तर त्यांनी काही जेवण केलं नाही. तर मी जेवण केलं आणि ट्रॅव्हल्समध्ये बसलो. तर आपण दाखवतो तुम्हाला ट्रॅव्हल्स. बघा आपल्याला ट्रॅव्हल्स त्याच्यापेक्षा ब्रँड आहे फुल एसी लाईट वगैरे. लाईट AC बंद झाली आता चालू गेला. आपण ज्या ट्रॅव्हल्समध्ये आलतो मागं म्हणजे त्या दिवशी पुण्याला यायच्या वेळेस त्याच्यापेक्षा थोडी लक्झरी वाटत आहे, ब्रँड वाटत आहे. तर आम्ही आता इथून सरळ हिंगणघाटची तर तिकीट नाही भेटली आपल्याला म्हणजे हिंगणघाटला जात नव्हती ट्रॅव्हल्स. तर नागपूरची तिकीट काढली आपण. तर सगळ्यात पहिले आपण नागपूरला जाऊ. नागपूरवरून हिंगणघाटला. तर बघा आपली AC कॅबिन पर्सनल कॅबिन. तर शर्माजी तुम्हाला दाखवतात आमच्या साईडला आहे. तर शर्माजी मला हाय गाईज लेकिन मला काही इंटरेस्ट नाही. मी मूवी बघत आहो. शर्माजीला काही इंटरेस्ट नाही म्हणते ब्लॉगमध्ये कारण ते मोबाईलमध्ये बिझी आहे ना त्यामुळे. तर बाहेरून बघा आपली ट्रॅव्हल्स. ते आतमध्ये दिसतं बाहेरचं काही दिसत नाही. बाहेर ट्रॅव्हल्स आहे ना त्यामुळे. तर आपलं जेवण वगैरे सगळं काही झालं आहे. फक्त विषय असा आहे की पाण्याची बॉटल घेतली नाही आपण. तर ते आता कुठेतरी थांबून पाण्याची बॉटल वगैरे घेऊ आपण नंतर तुम्हाला. तर आता आपला विषय राहिला की आपण पुण्यासाठी कशाला. तर मित्रांनो आपण आलो की दर्शन करायसाठी फिरायसाठी. तर विषय असा झाला ना की पहिल्याच दिवशी आलो आपण शनिवारवाड्यामध्ये गेलो. त्या दिवशी पाणी आलं होतं. त्या दिवशी म्हणजे पूर्ण ओले गेलो होतं. तर सर्दी खोकला ताप त्याची ज्याने पूर्ण विकनेस पण आली ती माणसाला. तर मग काही फिरणं झालं नाही. तर जास्त न फिरता मग आपण शनिवारवाडा बघितला आणि साईबाबाचं मंदिर बघितलं. जे काही फिरायचं होतं ते फिरलं. तर ब्लॉग बनवण्यासाठी काही टाईम भेटला नाही. तर मी तुम्हाला दाखवतो जे व्हिडिओ केले फोटो वगैरे काढले होते ते मी तुम्हाला पूर्ण दाखवतो. तर आपलं जे बघायचं होतं ते बघितलं. जास्त दूर काही पॉईंट बघणं झाले नाही. शर्माजी गेले होते. तुम्हाला एकटं रूममध्ये ठेवलं होतं. तर मी एकटंच रूममध्ये होते त्यामुळे मी काही ब्लॉग बनवलं नाही आणि काही नाही. तर मी तुम्हाला दाखवतो फोटो वगैरे. तर बघा तुम्ही.
फायनली मित्रांनो आपण आता पोचलो आपल्या हिंगणघाटामध्ये. खूप चांगलं वाटतं भाऊ हिंगणघाटमध्ये आल्यावर नाही का. जिथे आपलं गाव आपल्याला कसं वाटतं तुम्ही सांगा. छान वाटत आहे. आमच्या गाव, आमच्या हिंगणघाट, माझ्या हिंगणघाट. आणि माझ्या हिंगणघाटामध्ये आल्यानंतर खूप यांचं उन्ही हिंगणघाट. मुंबई सब फेल आहे. आमच्या यांचं हिंगणघाट हिंगणघाट. घाटातला घाट. हिंगणघाट हां, खूपच छान वाटतं. 5 दिवसाबाद आपण हिंगणघाटमध्ये आलो आज. पुणेमधली जे ट्रॅफिक काय सांगू बाबा, खूपच बहुत भयंकर. तर आता आपण घरी जाऊ, फ्रेश वगैरे होऊ. आणि माझी काही झोप झाली नाही ट्रॅव्हल्समध्ये. आता मी घरी जाऊन मस्त झोपी एक नंबर. तर बाय बाय मित्रांनो, भेटू आपण नवीन जॉब.